आईला हप्तेवाला साहेब आलं वाटतं. ओ तोंड का लपवायलाय? आम्ही जनगणनेसाठी आलोय. जनगणनेसाठी आलेत का? बोला की साहेब. तर मला सांगा, तुमच्या घरात किती लोक राहतात? घरात वे मी, माझी सोन्यासारखी बायको आणि पोरग. ठीक आहे मॅडम, आई वडील आणि बाकी इतर कोणी राहतं का? नाही हो, बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण काढायला वेळच मिळत नाही, तर मग सासू सासरे इथं कशी राहतील? बर, तुमचं नाव काय? वैभव गावडे. मॅडम तुमचं नाव काय? मयुरी गावडे. ओ मॅडमला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तुम्ही का सांगताय? त्यांना सांगू दे की. नको नको, ती सांगायला लागली तर तुम्हाला पश्चाताप होईल. पश्चाताप कशाचा आला? आमचं कामच ऐकायचं आणि लिहून घ्यायचं. सांगा हो मॅडम, तुमच्या सासू कुठे गेल्या? कर चालू. अहो काय सांगू तुम्हाला, घरात भांडी घासायला लागतात म्हणून शेजारच्यात जाऊन बसत्या. घरातली काही काम करायला नको, नुसतं वाट 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 माझ्या मागे किरकिर करत्या. माझ्या नवऱ्याला तर माझं बैल आहे म्हणत्या. बस करा, बस बस, माफ करा मला. अहो बस कसं करा,